पुन्हा एकदा पाहूयात वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अवंत धावेच्या पद्धतीने माड होते आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 5 धावा असताना एक चांगली सुरुवात चौकाराच्या मदतीनं सौरभ सोन्यामळेनं केलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतो मागे सरकत बोटा फटकेच्या शोधामध्ये होता तिथे. पुन्हा एकदा वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. एका बळीनं इथे आपण पाहतो की विकास भाऊ सातव 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू वाईट टाकलेत. 6 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पुन्हा एकदा पाहूयात इथे वाईटची हॅट्रिक होती पहा. एका बळीनं 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 3 धावा इथे प्रतिस्पर्धी सगळ्याला एक्स्ट्रा देत होते ते विकास भाऊ सातव. त्यानंतर पाहूयात शुभम देशमुख होता तिथे उभा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आपण पाहतो की बुटा फटके खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. शॉर्ट कव्हर मध्ये चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो की डॉट चेंडू असेल विकास भाऊ सातवचा धोपलकावरती धावा आहेत 7. हो इथे पाहूयात पुन्हा कधी परिवर्तन करत टाकणारा चेंडू अचूक टप्प्यावरती नेत्र ठेवलं होतं. फ्रंट फुटवरती आलं होतं तिथे सौरभ सोन्याभाळे. बॅट वरती प्रॉपर चेंडू मिडल झाला नाहीये. मोठ्या फटकेच्या शोधामध्ये होता तिथे परंतु एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्यानंतर पाहूयात गोलंदाज तयार. रिव्हर्स पूल पटका खेळायचा प्रयत्न होता तिथे. 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर तिथून पुढचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र अफलातून इथे पाहायला मिळालेच. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली पहा. 4 चेंडूचा खेळ संपत असताना धोपलकावरती धावा इथे बनवल्या 7 आणि 2 फलंदाज एकामेकाला मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे देणार आहे 7. बॅट फुट पैचा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट उडवला समोरच्या दिशेनं. थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. वाघाची दहाड फोडला पहाड. सौरभ सोन्याभाळे सेट ऑन फायर षटकार. फटकाचा धुआधार पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. त्यानंतर सुद्धा इथे बोटा झंझावती तडाखा. एका बळीनं दुसरा षटकार येतो इथे. ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय 6 धावा. फटकाचा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक एका षटकाचा खेळ संपत धोपलकावरती इथे 19 धावा बडवल्यात. बालाजी फायटर्सच्या संघाला आणि त्यानंतर आपण पाहतो की
आपण पाहतो की एका षटकानंतर धोपलकावरती 19 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की जतीनला आपण आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती पाडणार आहोत. एक चांगली सुरुवात सौरभ सोडे आव्हाळेनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात करत चौकाराच्या सगळ्यानं मैदानाच्या आतमध्ये त्याचं स्वतःचं अकाउंट त्यानं ओपन केलं आणि त्यानंतर तिथून पुढे धावांचा ताबेदाव केला पहिल्या षटकामध्ये. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती उभा करून ठेवलं तिथे पहा जतीनला आपण पाडणार आहोत आणि त्यानंतर स्ट्राईक मध्ये असेल आशिष सातव. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक ताबडतोब फटका खेळला होता तिथे सिद्धेश आंबाळे चेंडूवरती आला आणि त्यानंतर एक कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्यानं केलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव तिथे मिळाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा वाढ होते. धोपलकावरती आपण पाहतो 20 धावा कुठताही गडी बाद असताना. एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर डॉट चेंडू जतीनचा पाहायला मिळाला. मोठ्या फटकेचा प्रयत्न होता तिथे सौरभ सोडे आंबाळेचा, परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू जतीनचा आपण पाहत आहोत. आपली बार होता तिथे खरपूस समाचार घेतला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. शिवछत्रपतींचा छाबा मिळतील 6 धावा. उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आता स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं तिथे थ्रो चेंडू केलेला आहे गोलंदाजानं, परंतु दुसऱ्या याच षटकामध्ये पुन्हा एकदा आढळलं तिथे थ्रो गोलंदाजी करत असताना तर तिथे त्याला थांबवलं जाईल. फ्लोर लेगचा चेंडू होता तिथे स्क्वेअर लेग फोडला सनसडी चौकार. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. त्यानंतर आपण पाहतो की 1.4 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा हा बॅट फूट पैसा चेंडू होता तिथे एका बळीनं खेळलेला तिथे. हा गेला उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. एका वळीनं 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळणारा आपण पाहतो तिथे सौरभ सोडे आंबाळे मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण इथं सेट होतोय. अफलातून फलंदाजीचा नजराणा
43 धाबा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूयात आसमान दाखवलं इथे परफेक्ट क्रिटिकल देखडा चौथा षटकार 6 धावा. ऊर्ध्वाधार हा गेला उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. से अपने मुखरता नहीं 50 धाबा इथे 1.5 षटकाचा खेळ संपत असताना पूर्ण होत आहेत. या स्पर्धेच्या डबेताड ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे हवेली तालुका पंचायत समितीचे माजी कार्यक्षम सदस्य तथा आवळवाडी ग्रामनगरीचे माजी कार्यक्षम सरपंच आदरणीय सुरेश बाप्पू शिवरामजी साधू पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत. त्याचबरोबर अजितदादा माथाडी कामगार सेनेचे कार्यक्षम अध्यक्ष सन्माननीय तात्यासाहेबजी आव्हाळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आपणास विनंती आपण आता मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तिथे गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. 2 षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती 51 धाबा. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. चांगलं डावाला सांभाळण्याची ताकद ते मैदानाच्या आतमध्ये करतात आणि इथून पुढे डावाला कशा प्रकारे पुढे घेऊन जाणं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. आपण पाहतो की 2 षटकाचा खेळ संपत असताना 51 धाबा इथे बडवल्यात कोणताही गडी बाद असताना. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी येतो तिथे विकास भाऊ सातवला आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर पुढील चेंडू पाहणार आहोत. स्ट्राईक वरती असेल आशिष सातव. आशिष सातव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची सुरुवात करतो. स्वतःचा अकाउंट ओपन करत येते. एक धाव तड एका चेंडूमध्ये त्याने घेतलेले आणि त्यानंतर आपण पाहतो 13 चेंडू 44 धावांवरती नाबाद असणारा एक मोठी नेतृत्व खेळी साकारली त्यानं. इथे पहा प्लेस केला चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. आणि त्यानंतर आपण पाहतो की डीप कव्हर मध्ये चांगला चेंडू कव्हर केलाय. चांगलं फिट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. एका धावीच्या मदतीने वाढ होती आहे. 52 लॉस ऑफ द 0 विकेट अर्थात 52 धाबा धोपलकावरती असताना. हो इथे पाहूयात मोठी चूक होती तिथे अंदाज चुकीचा ठरलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक सुंदर तडका होता तिथे. सनसडी चौकार 4 धाबा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सनसनीत चौकार. 2.2 षटकाचा खेळ संपत असताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं आणि त्याच बरोबर तिथे पाहूयात 15 चेंडू 54 धाव्यांची एक नेतृत्व खेळी साकारणारा सौरभ सोने आव्हाळे आपलातून फलंदाजीचा नजर. आणि त्याच बरोबर धप्पलकावरती 62 धावा आहेत. कोणताही गडी बाद असताना आपलातून एक मोठी झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा बॅटची लिडिंग एज होती तिथे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टेजच्या पाठीमागे कव्हर केला आणि त्यानंतर एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धवपलकावरती आपण पाहतो 63 धावा आहेत. कोणताही गडी बाद असताना 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आपण पाहतो की 2 मातोबस संघामध्ये एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा संघर्षित मोठं युद्ध पेटलेलं आहे. परंतु पाहतो की दोनही संघ समान ताकदीचे आहेत. परंतु इथे पहा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एक प्रयत्नशील फलंदाजी
मोठा स्कोर उभा करायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग इथे सातत्यानं वाढवावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 63 लॉस ऑफ द 0 विकेट अर्थात 63 धावा धोपलकावरती असताना 63 धावा धोपलकावरती असताना रविकांत चोपडेला आता स्ट्राईक आपलं गोलंदाज ट्रॅक वरती घेतला आणि त्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक मध्ये असेल तिथे एक आत्तापर्यंत एक मोठी इनिंग आपल्याला त्याच्या नावामध्ये पाहायला मिळाली. सौरभ सोडे आभाळे 16 चेंडू 55 धाबींची एक अफलातून फलंदाजी. अखूट टप्प्याचा अखरपूस समाचार घेतला. दोघांच्या मधून चेंडून दरी भेदली आहे. चेंडू सीमारेषा पार. क्रिकेटचा रंगला थरार येतोय. चौकार 4 धावा. 67 धाबा धोपलकावरती असताना 3.1 षटकाचा खेळ सोपला आणि त्यानंतर पहा फुलटॉपचा चेंडू होता तिथे मुख्य पंच कळवतील वाईट चेंडूची घोषणा. अभंतर धाबे येईल आणि अभंतर धाबेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहत आहोत 68 धाबा आहेत 3.1 षटकाचा खेळ संपत असताना 3.1 षटकाचा खेळ संपला. 68 धाबा इथे बदलल्यात बिनबाद. 68 धाबा एक मोठी इनिंग मैदानाच्या आतमध्ये इथे खेळताना पाहायला मिळते. परंतु पहा इथे टप्पा पडल्यानंतर परफेक्ट मिडल केला बॅट वरती डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये उठला. अगडीच्या जोडा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोफेचा गोळा षटकार. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान चौऱ्याहत्तर धावा धोपलकावरती लागले जात आहेत. 3.2 षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहतो की धाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक मोठा प्रयत्न बॅटच्या मदतीने आपल्याला दोनही फलंदाजाचा पाहायला मिळतोय. रविकांत चोपडे आपण पाहतो की वाईट चेंडू टाकतो इथे. अवंतर धाव मिळेल तिथे आणि अवंतर धाबीच्या मदतीने वाढ होईल. धोपलकावरती 75 धाव आहेत. आपलातून परंतु पाहूया अखूट टप्प्याचा खरपूस समाचार. थेट थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 मोठा हिट षटकार. दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. तीन 3.3 षटकाचा खेळ संपत असताना 81 धावा इथे बडवल्यात आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे. प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्यानंतर धावफलक स्थिर आहे. 81 धावा कोणताही गडी बाद असताना काही फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. पहा 20 चेंडू 71 धावा इथे सौरभ सोने आव्हाळेनं पानवलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा खरपूस समाचार घेत थेट थेट फेकून दिला एक लाजवाब देखना
युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. आपण पाहतो की जीवदान मिळालं तर जीवदानाचा पुरेपूर फायदा कसा मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा तो सातत्यानं आपल्या बॅटच्या साह्याने इथे करतोय. इथे प्रत्येकी गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडण्याचा प्रयत्न सातत्यानं इथे सौरभ सोने आव्हाळे आपल्या बॅटच्या साह्याने इथे करतो आणि धाबांचा धाबेधाव 3.5 षटकांचा खेळ संपला आणि धप्पलकावरती इथे बनवल्यात 87 लॉस ऑफ द झिरो विकेट अर्थ 87 धाबा धोपलकावरती असताना म्हणजे चुका किती क्रिकेटमध्ये पहा मित्रांनो महत्वाच्या ठरत असतात. परंतु एक टप्पा घेत डीप स्कर लेगच्या डोक्यावरून बोटा प्रहार 4 षटकानंतर 91 धाबा चौकार. कार्या गगनात ललकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सनसनीत चौकार. चार षटकानंतर 91 धावा इथे बनवल्यात. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा आपण पाहतो की सौरभ सोने आव्हाळे 22 चेंडू खेळत 81 धावांची एक नेत्रदीप्य खेळी आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणार 4 चेंडू खेळत 2 धाबा अशी 7 इथे बनवतोय. म्हणजे फक्त आणि फक्त आपण पाहतो की एक शांत संयमी खेळी अशी 7ची पाहायला मिळाली आणि एक चांगलं कॉम्पिटिशन चांगलं मैदानाच्या आतमध्ये भागीदारी टिकवण्याचा प्रयत्न सातत्यानं आपल्याला इथे पाहायला मिळते. पहा परंतु आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये कॉम्पिटिशन टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि स्ट्रॅटर्जी वापरणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज योजना कशा प्रकारे आखणार आहे याच्यावरती किती क्रिकेट अवलंबून असतं. पहा परंतु पहा इथे आशिष सातव इथे आपण पाहतो की सिंगल काढून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सौरभ सोने आव्हाळेला करतो आणि त्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक वरती घेतो तिथे आणि त्यानंतर तिथून पुढची एक मोठी खेळी बॅटच्या मदतीने होत असते. पहा पुन्हा एकदा पहा हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जपणं किती महत्वाचं असतं कारण की सिंगल घेतली आहे इथं आशिष सातवला माहित आहे आता की मैदानाच्या आतमध्ये सौरभ सोने आव्हाळे संपूर्ण सेट झालेला आहे. त्याच्यासाठी आपण एक सिंगल काढून घेऊयात आणि स्ट्राईक मध्ये त्याला देऊ. स्ट्राईक दिल्यानंतर आपण पाहतो की एक मोठी तसा डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्या बॅटच्या मदतीनं पाहायला मिळत असतो आणि त्यानंतर पाहूयात अफलातून देखणा तडाखा होता तिथे क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सनसनी चौकार 4 धावा. चौकारा पाठोपाठ डीपीड विकेटच्या डोक्यावरून अगदी येतो मोठा प्रहार दिमागदार षटकार 6 धावा. हा गेला उत्तुंग षटकार. तिहेरी अंकामध्ये जाऊन धावफलक पोहोचलेला 102 धाबा 24 चेंडू आणि 91 धाब्यांची एक मोठी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सौरभ सोने आव्हाळे याच्या बॅटच्या माध्यमातून अत्यंत ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. 11 षटकार खेळला आतापर्यंत 6 चौकार खेळला आणि आपण पाहतो की 379.17 या सरासरीनं धाबा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये इथे करतोय. पुन्हा एकदा पाहूया सोबत दिला होता तिथे उंच उंच आहे मध्ये चेंडू त्यानंतर एक अफलातून येतो तिथे एक बारदार षटकार 6 धावा.
सौरभ सोनावळे यांच्या 100 धावा यांनी पूर्ण केलेले आहेत. 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असणार आहे. सॉरी 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असेल. त्यानंतर पुन्हा एकदा गुडघा टेक, तमाशा टेक, तू चंद्रमा डबात, बॉल गेला ढगात, येतो तिथे षटकार. फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटकार. आज षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती 120 धावा बनवल्यात. आणि त्यानंतर पाहूयात प्रतिकी जुना चेंडू द्या. सौरभ सोरे आभाळे याच्या प्रत्येक षटकारासाठी सचिन अप्पा आभाळे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहा मित्रांनो, आपण पाहतो की एक मोठी संधी येते, परंतु संधी येत असते निर्माण करायची, उपलब्ध करायची, आणि त्या संधीचं सोड कशा प्रकारे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत पाहूयात. 120 धावा धावपलकावरती इथे बनवलेत. आणि त्यानंतर आपण पाहतो की रविकांत चोपडेला आता 6वं षटक टाकण्यासाठी पुढे घेतलेला आहे. स्ट्राईक वरती पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तिथे सौरभ सॉरी असित सातोजा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. कमबॅक पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे धावपलक सेर आहे 120 धावा. अकुल टप्प्याचा खरपूस समाचार घेतला इथे. असित सातव सुद्धा इथे बरसतोय. अफलातून तडाखा, लाजवाब देखणा षटकार. आधार, हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. 126 धावा धावपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूयात एका वळीनं दुसरा षटकार. आसिफ सातोच्या खतरनाक षटकार. दोडई फलंदाजांसाठी आपण पाहतो पारितोषिक येते. प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. संकेताबा भाडळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर सचिन अप्पा आभाळे यांच्याकडूनही प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वाईट चेंडूची घोषणा. अबोध धाव 133 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतो की 5.4 षटकांचा खेळ संपत असताना इथे अत्यंत बिनबाद 133 धावा धावपलकावरती इष्टांवरून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर पाहूयात हो इथे पहा परफेक्ट ब्लॉक टाकला होता तिथे. जमिनीच्या आतून काढण्याचा प्रयत्न होता सौरभ सोडे आभाळेचा. बॅटवरती चेंडू होऊ शकला नाहीये. 6 षटकांचा खेळ संपला आणि बनवलेत 134 धावा कोणताही गडी बाद नसताना. संजय शेठ आभाळे आपण या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात. मी प्रथमतः प्रतीकदादा आभाळे मित्रपरिवार आयोजित APL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं बडस मी स्वागत करतो. आपण पाहतो की असित सातवडे एक सिंगल घेतली. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये सौरभ सोने आभाळेला घेतलं. तिथे पहा 109 धाब्यांची एक नेतृत्व खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठी झंझावती खेळी होती असताना त्यानंतर चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. आणि त्यानंतर एक मोठी संधी येते पहा. त्या संधीचं सोड मैदानाच्या आतमध्ये आता कशा प्रकारे फिटचा खरपूस समाचार घेणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.
परंतु संधी आल्यानंतर पहा मित्रांनो तिथे निर्माण करण्याची तयारी आणि शक्ती खऱ्या अर्थाने तिथे निर्माण करत असतो तो सौरभ सोड्याबाळे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये येते अक्षरशः. परंतु पाहूया मागे सरकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप पाय लेग मध्ये चेंडू आलाय. एक धाव जरूर मिळेल. फ्रीडचा चेंडू होता तिथे आणि फ्रीडच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली आहे आणि सिंगलच्या सय्यड होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 137 धाबा कोणताही गडी बाद असताना. त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका टिपला झेल आणि फलंदाज होतो इथे आशिष सातो फेल. बॅक टू द पव्हिलियन. धक्का क्रमांक असेल बालाजी फायटर संघाला पहिला. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. 137 धाबा धोपलकावरती असताना एक फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये शुभम हरपळे सुद्धा अतिशय मोठमोठे फटके खेळण्यामध्ये बाहेर असणारा फलंदाज आहे. परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा एक सुंदर फटका होता तिथे. फक्त हा फटका खेळण्यासाठी मनगटाचा एक मोठा वापर केला होता तिथे आणि डीप लॉंग मध्ये पहा तिथे थोडासा फंबल होत खेळाडू. 2 धाबा म्हणजे चुकीचं रूपांतर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये झालं तिथे लगेच दुसऱ्या धाब्यांसाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर 2 धाबा तिथे जरूर मिळतील. 2 धाबीच्या मदतीने होते बाद. 139 धाबा धोपलकावरती आहेत एक गडी बाद असताना. आपण पाहतो की 6.4 षटकाचा खेळ संपत असताना 139 धाबा धोपलकावरती इथे बनवल्यात आणि त्यानंतर आपण पाहतो पुढे सरसावत आहेत शुभम हरपळे. ओहो सुटला झेल. आर्यन तांबे होता चेंडूच्या खाली. एक मोठी चुकी होतीये आणि त्यानंतर आपण पाहतो इथे षटकार 6 धाबा. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु आपण पाहतो की स्वतःला तिथे सावरलं नाही. त्यानं थोडासा तोल माझ्या मते सीमा रेषा बाहेर गेला तिथे पाय आणि त्यानंतर तिथे लगेच खेळाडूनं सांगितलं कारण की आपण खेळाडू आहोत. खेळवृत्ती तिथे दाखवली खऱ्या अर्थानं सिद्धेश आबाळेनं आणि तिथे षटकार. पुन्हा एकदा पाहूया क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं इथे. ताबडतोब फटका खेळला डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर मोठा प्रहार येतो इथे. बारदार षटकार 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान 151 धावा 7 षटकानंतर इथे बनवल्यात एक गडी बाद असताना. मी सांगितलं होतं की मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस दाखल होतो तो शुभम हरपळे तो सुद्धा अतिशय मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. षटकारा चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. डाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न धाबांच्या माध्यमातून इथे करतायत. आपण पाहतो की एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 32 चेंडू खेळत 110 धाबा बनवल्यात सौरभ सोडे आभाळेनं आणि त्याला साथ देणारा आपण पाहतो की शुभम हरपळे 3 चेंडू खेळत 14 धाबा त्यानं बनवलेल्या आहेत. म्हणजे एक चांगल्या एकामेक 7 मैदानाच्या आतमध्ये देणं सुद्धा किती महत्वाचं असतं पहा. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये ताळमेळ आणि समन्वय किती क्रिकेटमध्ये महत्वाचा ठरत असतो. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध कराल तर जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. परंतु पाहूयात अकुट टप्प्याचा चेंडू होता तिथे डाव्या स्टेनच्या खूप बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 152 धाबा धोपलकावरती असताना. अकुल टप्प्याचा खरपूस समाचार थेट फेकून दिला चेंडू सीमा पार. मिळतील धावा 6 षटकार. फटका असा धुआधार
अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच इथे कळवत आहेत. अवंतर दाबेच्या मदतीने होते बाड धोपलकावरती आपण पाहतो पुन्हा बाड होते. पुन्हा वाईट चेंडूची घोषणा 161 धाबा धोपलकावरती लागले जात आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतो पुढील चेंडू. त्यानंतर इथे पहा सोबत एक ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये अफलातून इथे मोठा प्रहार मिळतील धावा 6 षटकार. अपने मुखरता नहीं मध्ये आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघाला दिले आणि त्यानंतर 168 धाबा धोपलकावरती बडबल्यात. एक धाव घेतल्या आणि एका धावेच्या मदतीने होते बाड धोपलकावरती 169 धाबा लागले जात आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. इस्टर वरून जाणारा चेंडू मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता तिथे शुभभर पळे, परंतु आपण पाहतो की गुडले स्पॉट वरती चेंडू पडला आणि भन्नाट वेगाने ईश्वरीच्या हातामध्ये जाऊन सोडला चेंडू. एक कमालीचा चेंडू इथे हाताळलाय, परंतु पाहूयात धोपल स्थिर आहे 169 धाबा. परंतु पाय ते फटका तर जरूर फसतो तिथे पहा कॉट बिहानचा सिका ठरलाय. शुभम पळायला थांबावं लागेल, फलंदाज होतो बाद. सात पॉईंट 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 169 धाबा इथे बडवल्यात. त्यानंतर आपण पाहतो इथे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर आपण पाहतो की एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला, ताबडतोब फटका खेळला इथे सडसडी चौकाच्या धाबा. व्हिडिओ
विडू दे साऱ्या गगनात ललकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सनसनीत चौकार. पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. घेतली झणझणीत संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. अडीजी थँक्यू. आपण पाहतो की 19 धावा धोपलकावरती असताना महत्वाची 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा पहा कॉटन बॉल ठरतो तिथे एका बळीनं दुसरा फलंदाज इथे रविकांत चोपडे शून्यावरती होतो बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. दोन षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो इथे बनवल्या धावा 19 धावेवरती आपण पाहतो महत्वाचे 3 फलंदाज इथे बाद झाले आणि त्यानंतर अक्षय आव्हाळे स्ट्राईक मध्ये असेल तर नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर्स आर्यन होलेला आपण पाहणार आहोत. परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आकाश सातोचा पुढील चेंडू होता तिथे वाईट चेंडूची घोषणा. शेवटचे 36 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 154 धावा. फुलटॉसचा चेंडू होता समोरच्या दिशेने उडवला चेंडू. 2 खेळाडू असताना एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि इथे सुद्धा आपण पाहतो महत्वाचा फलंदाज अक्षय आव्हाळे होतो बाद. धक्का क्रमांक 4.
बळीची टाळी. एक धाव घेतली एका धावेच्या मदतीने होतेवाड आणि धौपलकावरती आपण पाहतो की 21 धावा आहेत. 2.2 षटकाचा खेळ संपत असताना आर्यन होलेला आपण पाहणार आहोत. आर्यन होलेनं पहा मित्रांनो, आपण पाहतो की याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये एका बळीनं 3 षटकार खेळले होते. मोठं योगदान आपल्या बॅटच्या मदतीने दिलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारचं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता करणार आहे, कशा प्रकारे फलंदाजी होईल हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेतली तिथे एका धावेनं मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे काही होणार नाहीये. नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा छक्का वर चौका. या मोठ्या फटकेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेली. आणि त्यानंतर चुकीचा अंदाज होता तिथे. फलंदाज होतो बाद. फलंदाज थोडासा इथे गोंधळला आणि त्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायचे 148 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बडवायच्या 148 धावा. म्हणजे तुम्हाला इथून पुढे सातत्याने मोठे फटके खेळावे लागणार आहेत. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी असा तडाखा मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि त्यानंतर येणारा एक मोठा बारदार षटकार 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. 32 धावा धोपलकावरती असताना 3.1 षटकाचा खेळ संपला. शेवटचे 29 चेंडू आणि 142 धावेची गरज. चौकारी षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळायचे. सौरभ सोने आव्हाळेचा पुढील चेंडू फुलटॉपचा चेंडू होता तिथे, परंतु मिड विकेट मध्ये खेळला फटका आणि त्यानंतर एक धाव घेतली आहे. एका धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती 33 धावा आहेत. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा 2 खेळाडू होते तिथे. एक मोठी चूक, दोघांच्या मधून चेंडून तरी भेदली सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 धावा. ललकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सनसनीत चौकार.
37 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू. एक सुंदर फटका होता तिथे. रूम बडवला, गॅप शोधला. दोन खेळाडू चेंडूची पाठबोरी करतायत. 2 धाबा डीप पॉइंट मध्ये गेल्यानंतर तिथे 2 धावीच्या मदतीने होते बाद. आणि धावपलकावरती आपण पाहतो 39 धाबा आहेत. 3.4 षटकांचा खेळ संपत असताना शेवटचे 26 चेंडू आणि बनवायचे अजून 135 धाबा. त्यानंतर पाहूयात एक सुंदर सुंदर झेल टिपला तिथे. शुभम देशमुख होतो बाद. धक्का क्रमांक 6. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पलकावरती आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पुढे ससत एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु चार षटकांचा खेळ संपल्यानंतर धप्पलकावरती आपण पाहतो इथे 40 धावा आहेत 6 गडी बाद असताना. पुढील सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करतोय. सरपंच हेमंत सातो युवा मंच विरोधामध्ये जनता राजा फायटर दोडई संघाच्या संघटनेला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. फुलटॉस मधचा चेंडू होता. आर्यन होलेचा एक ताबडतोब फटका डीप मिड विकेट फोडतो तिथे आणि शुभम हरपळेल आसमान दाखवलं षटका 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटका. आवळवाडी खंडोबा प्रसादक दिंडीचे अध्यक्ष सन्माननीय वारकरी संप्रदाय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त परायण सन्माननीय यशवंत महाराज आव्हाळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मी प्रथमतः APL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आपणास विनंती, आपण आता मुख्य मंचावरती यायचे आणि त्याचबरोबर आपल्या हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक संपन्न होतोय. या आपलं देखील प्रथमतः APL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आहे. एक सुंदर सुंदर झेल टिपला तिथे आणि फलंदाज होतो बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. युवक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील.
आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल तिथे आर्यन तांबेला आपण पाहणार आहोत. एक सुंदर सुंदर फटका होता तिथे, मोठी चूक होईल आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धाबा घेतल्यात, सॉरी 1 धाबा असेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 48 धाबा, शेवटचे 19 चेंडू आणि बडवायचे 126 धाबा. प्रत्येकी चेंडूवरती तुम्हाला षटकार इथे जास्त खेळावं लागणार आहेत, परंतु हलक्या हाताने खेळायला एक फटका होता तिथे. शॉट लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तयार असताना आपण पाहतो की 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकानंतर 49 धाबा बडवल्यात. शेवटच्या 18 चेंडू आणि अजूनही बडवायचे 125 धाबा. शेवटच्या 18 चेंडू 125 धाब्यांची गरज असताना समोर षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती कोण मार्गस्थ होते पाहिजेत. आणि त्यानंतर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की 5 षटकानंतर 49 धाबा बडवल्या 7 गडी बाद असताना आपण पाहतो की 18 चेंडू 125 धाबांची गरज असताना कुठेतरी आता थोडासा बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो इथे. परंतु आपण पाहतो की आता बालाजी फायटर्स हा संघ आपण पाहतो की फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 125 धाबांचं एक मोठं बापा काबाड असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला आणि त्यानंतर एका धाबीच्या मदतीनं संघाचं अर्धषटक 50 धाबा इथे पुढवत आहेत 7 गडी बाद असताना. त्यानंतर आपण पाहतो की हलक्या हाताने खेळलेला सुंदर तडका होता तिथे. एक धाव घेतली तिथे एका धाबीच्या मदतीने होते वाढ. 51 धाबा, शेवटचे 16 चेंडू आणि बडवायचे 123 धाबा. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 15 चेंडू 123 धाबींची गरज. एक उंच उंच आहे म्हणजे चेंडूच्या खाली होता खेळाडू तिथे सुट्ट असेल आणि फलंदाज सेफ असेल. जनताराच्या प्रतिष्ठान विरोधामध्ये सरपंच हेमंत सातो युवा मंच या 2 संघामध्ये नाडेफेकचा कोल आपण संपन्न करतोय. खंडोबा प्रसादक दिंडीचे अध्यक्ष सन्माननीय हबप यशवंतांना आभाळे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल संपन्न करतोय. आणि टिपला झेल फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. बावन्न धाब्यांवरती आपण पाहतो की 8 फलंदाज येथे बाद झाले. शेवटचे 12 चेंडू आणि बडवायचे 122 धाबा. या षटकामध्ये आपण पाहतो की प्रशांत आवाळेचं एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि
फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा खर्च केल्या. 6व्या षटकामध्ये 7व्या षटकाला होते सुरुवात. 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकमध्ये आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानी छतमध्ये आपण पाहणार आहोत. एक समोरच्या दिशेने खेळलेला फटका होता तिथे ताबडतोब फटका खेळला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक सुंदर तडाखा खूप उशीर येत होते ते फलंदाजाच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. हा गेला उत्तुंग सरपंच हेमंत भाऊ सातव युवा बंच या संघानं नाणेफेकचा कौल जिंकला. आम्ही प्रथमतः फलंदाजी करू असा निर्णय स्वीकारला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. जनता राजा प्रतिष्ठान या संघाला. बासष्ट धावा धोपलकावरती असताना शेवटचे आपण पाहतो की 8 चेंडू 112 धावींची गरज. 8 फलंदाज बाद असताना स्ट्राईक वरती असतील तिथे जय नरहिरे तो नॉन स्ट्राईकला जतीन उभा असेल पाहूयात.
क्रमांक षटकार. सामना जिंकण्यासाठी बनवायचे 98 धावा. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड्समॅन शिवकुमार भिडत असेल आपण याकडे यायचंय. शेवटचा एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 98 धावा. क्वालिफायर 1 हा सामना इथे आपण पाहतो. बालाजी फायटर्स या संघाने जिंकला. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा भार आणि बालाजी फायटर्स या संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. जांतराजा फायटर सगळ्याला विनंती राहील, आपले 11 सेलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. शुभम हरपळे सर एका वेळेनं मैदानाच्या बाहेर या. जाताना तुम्ही एका लाईनअप मध्ये गेला होता, परंतु बाहेर येताना सुद्धा एका वेळेनं या. आपण बोट पोटे स्पर्धे खेळत असतो, आपल्याला काही माहित आहेच. त्या नियमाचं आपण पालन करायचं. ऑर्गनायझर कमिटीची सूचना येते. चला विनंती राहील, जांतराजा फायटर सगळ्याला विनंती करतो की आपल्या 11 शिलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. डबाला आपण आता त्वरित सुरुवात करणार आहोत. एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. जांतराजा टीम घोळका करून मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. एका बळीनं या. अडिके सर एका बळीनं आणि सिद्धांत सर एका बळीनं आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. आपण पाहतो की क्वालिफायर 1चा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. त्यानंतर 2चा पाहणार आहोत. ऐकण्यासाठी आपण आता थोडासा मायक्रोवरती फोन बदल करूयात. आमचे सहयोगी समालोचक आणि शिरूर तालुक्यातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे मित्र सन्माननीय विजयजी साकुरे सर, या सर आपलं देखील मायक्रोफोनवरती स्वागत आहे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा गोडा माच.